जेव्हा आमचं रजिस्ट्रेशन पण नाही, जेव्हा तुम्ही सांगितलं पण नाही किंवा तुम्ही बीएससी घ्या आणि आम्ही 2 वर्ष आधी घेतलो असतो तर आता बीएससी 4 वर्षाची झाली. आता लॉस कोणाचा झाला सर याच्यात? 2 वर्ष यांची वाया गेले तर तुम्ही आमच्याकडे 30 लाखाचा घोळ केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे पैसे खाऊ. जेव्हाही आम्ही गोष्ट मांडायला आलो तेव्हा आम्हाला दबावाखाली आम्हाला प्रेशर देऊन बाहेर काढण्यात आलं. आम्ही आज उभे आहोत पॉलिटेक्निक ग्रामीण कॉलेज पासे. ते विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन काही दिवसापासून झालेलं नाही. काही विद्यार्थी आमच्या सोबत आहेत, रजिस्ट्रेशन पासून नाही झालं. आम्ही ऍडमिशन घेऊन लास्ट इयर आहे, तर त्यामध्ये आहे ना आम्हाला रजिस्ट्रेशन आहे म्हणून यांनी सांगितलं नाही पहिली गोष्ट. आणि त्यातल्या त्यात आम्ही जे हे डिग्री करायलो BMIT त्यामध्ये काय केलं, आम्हाला BSc फिजिक्स लागायली जी की ती 3 वर्षाची होती. त्यांनी फर्स्ट इयरला सांगायला पाहिजे होतं बाबा ही डिग्री जेव्हा फिजिक्स तुम्ही BSc लावसाल तेव्हा ती ही होईल. तर त्यांनी काय केली ते गोष्ट आम्हाला नाही सांगितली. ती गोष्ट आम्हाला गेल्या वर्षी माहीत झाली आणि त्यातल्या त्यात ती BSc फिजिक्स जी आहे डिग्री ती झाली 4 वर्षाची. आता त्यामध्ये आमचा लॉस झाला. आणि मेन म्हणले विशेष गोष्ट म्हणलं तर आमचे सिनियर आणि जे ज्युनियर आहेत त्यांना 30,000 आहे पर इयर. तर आम्हाला काय केलेली आहे त्यांनी 40,000 रुपये घेतलेली आहे किती पर इयर, एक्स्ट्रा 10,000 घेतले आणि त्यांनी रिसिव्हिंग ही अशी दिली फक्त रफ पेजवर लिहून दिली. जेव्हा आम्ही ओरिजिनल पावती मागितली तेव्हा दिली तेव्हा तिथं 30,000 लिहून होते पर इयर 30,000. तर त्यांनी एक्स्ट्राचे 10,000 रुपये आमच्या एका मुलाकडून खाल्ले. तर आता 30 गुणिले 3 वर्ष जर केलं तुम्ही, त्यांनी 30 लाखाचा घोळ केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे पैसे खाऊ. जेव्हाही आम्ही गोष्ट मांडायला आलो तेव्हा आम्हाला दबावाखाली आम्हाला प्रेशर देऊन बाहेर काढण्यात आलं. मी प्रत्येक वेळा विचारायला येत होतो तेव्हा आम्हाला त्यांनी बोलू दिलं नाही बिलकुल पण. जेव्हा आम्ही जेव्हा कॅबिनमध्ये सरांकडे बोलायला तर आम्हाला 5 मिनिट पण त्यांना बोलायला भेटत नाही. त्यांनी आम्हाला तुरंत हाकलून देतात. काय बोलायचं आहे ते तुमच्या क्लासमध्ये बोला किंवा कुठे बोला, डिटेन करून टाकेल. ड्यू घेतात आमच्याकडून, सगळ्या गोष्टी हे घेतात. फीजपेक्षा जास्त तर लेकर ड्यू करणार. आता कोणी झाडाचं पान सुद्धा, झाडाचं फूल सुद्धा तोडलं आम्ही तरी आम्हाला ड्यू लागते. तरी आम्हाला दिले टाइम शिक्षणासाठी, पण हे 3 वर्ष वाया गेल्यानंतर आम्ही पुढे काय करायचं?